आज संध्याकाळी मी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये महादेवाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर गोदावरी नदीच्या काठी असाच फिरायला गेलो होतो. तेव्हा मी पाहिले की नदीकाठी एक म्हातारा माणूस उभा होता. मी त्याला काही बोलणार तेवढ्यात त्याने अचानक नदीत उडी मारली. मी त्याला पाहिले आणि काहीही विचार न करता मीही त्याच्या पाठोपाठ नदीत उडी मारली आणि कसाबसा त्याचा जीव वाचवला. त्याला बाहेर काढले तेव्हा पाहिले की त्याच्या गळ्यामध्ये मफलर प्रमाणे एक पट्टा बांधलेला होता. त्यावर लिहिलेले होते, मी अजूनही जिवंत आहे, जिवंत आहे. जेव्हा मी त्या काकांना नदी बाहेर काढले त्यावेळी त्यांची अवस्था काही बरी नव्हती की जेणेकरून मी त्यांना काहीतरी विचारावे. मी त्यांना माझ्या घरी घेऊन गेलो, त्यांची काळजी घेतली. त्यानंतर ते शुद्धीवर आले. जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा मी त्यांना विचारले की काका, तुम्ही नदीत उडी का मारली? हे ऐकून ते जोरजोरात रडायला लागले. मी त्यांचे सांत्वन केले आणि पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत जे काही घडले ते सर्व सांगितले आणि मग मला समजले की त्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये तो पट्टा का घातला होता. कारण त्यांच्यासोबत असा विचित्र प्रकार घडला की त्या काकांचे नाव शंकरराव होते आणि ते आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहत होते. त्यांच्या पत्नीचे निधन होऊन 5 वर्षे झाली होती. त्यांना एक मुलगी, एक मुलगा आणि सून होते. याच्यात सोबत ते राहत होते. मुलगा आणि सून दोघेही त्यांची खूप काळजी घ्यायचे. वडिलांचे मन अजिबात दुखवत नव्हते. एके दिवशी मुलगा शरद आणि सून शंकररावांना म्हणाले की बाबा, चला आपण आज त्र्यंबकेश्वर मंदिरात तसेच गोदावरीच्या घाटावर स्नान करायला जाऊयात. बरेच दिवस झाले कोणीच पूजापाठ सुद्धा केले नाही. जेव्हापासून आईचा मृत्यू झाला आहे तुम्ही कुठेही बाहेर फिरायला गेले नाहीत. आपण सर्वजण जाऊ, म्हणजे त्यामुळे आपल्या हातून काही धार्मिक काम सुद्धा होईल आणि महत्वाचे म्हणजे तुम्हालाही बरे वाटेल आणि आमचेही फिरणे होईल. यावर शंकरराव ठीक आहे म्हणाले. दुसऱ्याच दिवशी ते नाशिकला जायला निघाले. तिथे पोहोचल्यावर सुनेने त्यांना आधी नदीत स्नान करायला सांगितले. मुलगा आणि सुनेचे बोलणे ऐकून ते त्यांच्यासोबत नदीत स्नान करण्यासाठी उतरले. पण त्यांना काय ठाऊक होते की मुलाच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार सुरू आहेत. त्यानंतर असे झाले की मुलगा आणि सून दोघेही नदीच्या काठावर येऊन बसले. शंकरराव नदीत स्नान करत होते आणि त्यांची सून फोटो काढण्यामध्ये व्यस्त होती आणि मुलगा कोणाला तरी फोनवर बोलत तिथून निघून गेला होता. स्नान करत असताना अचानक शंकररावांना असे वाटले की त्यांचा पाय कोणीतरी मागे ओढत आहे आणि मग काय, पाहता पाहता शंकरराव नदीत बुडायला लागले. ते वाचवा, मी बुडत आहे असे म्हणत होते, पण कोणीही त्यांना वाचवायला पुढे गेले नाही. काही वेळाने शंकररावांचा मुलगा शरद तिथे आला. त्या दोघा नवरा बायकोने बाबांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही त्यांना दिसले नाहीत. मग मुलगा आणि सून जोरजोरात ओरडायला लागले पण शंकररावांचा काहीच पत्ता लागला नाही आणि शरद त्याच्या बायकोसोबत घरी परतला. पण काही दिवसांनी शंकरराव आपल्या घरी पोहोचले. ते दरवाजात उभे होते. बैठकीच्या खोलीत जे काही चालू होते ते पाहून अवाक राहिले. तिथे त्यांचा मुलगा, मुलगी, सून आणि त्यांचे नातेवाईक जमले होते. शंकररावांच्या फोटोला हार घातला होता. हे सर्व पाहून शंकरराव दुःखी झाले. ते आतमध्ये गेले. त्यांना जिवंत असलेले पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण घाबरले. आज शंकररावांचा 10वा होता, त्यामुळे सर्वजण एकत्र आले होते. शंकरराव आपल्या मुलाकडे गेले आणि तिथे जाऊन म्हणाले की बाळा, हे तू काय करत आहेस? मी जिवंत आहे आणि तू माझ्या फोटोला हार का घातला आहेस? तेव्हा त्यांच्या मुलाने हे मान्य करण्यास नकार दिला की ते त्याचे वडील आहेत. शंकरराव सर्वांसमोर हात जोडून विनंती करायला लागले. तिथे त्यांचा एक जवळचा मित्र होता, जो त्यांचा बालमित्र होता. त्याचे नाव घनश्याम होते. त्याने सुद्धा शंकररावांना ओळखण्यास नकार दिला. आता शंकरराव सर्वांना सांगून सांगून थकले की मी जिवंत आहे, मेलेलो नाही, तरी माझा 10वा का करत आहात? पण त्यांचे कोणीही ऐकून घेतले नाही. कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. शंकरराव आपल्या मुलासमोर गेले आणि त्याला म्हणाले की बाळा, अरे मी तुला कसे सांगू, मीच तुझा वडील शंकरराव आहे. शरद त्यांच्या समोर हात जोडून म्हणाला, हे बघा, तुम्ही कोण आहात आणि कुठून आला आहात? तुमचा चेहरा माझ्या बाबांशी मिळता जुळता आहे, याचा अर्थ तुम्ही माझे बाबा आहात असा होऊ शकत नाही. तेवढ्यात सून म्हणाली, देवाची लीला तर बघा, त्याने आमच्या बाबांना आमच्यापासून हिरावून घेतले आणि तुम्हाला इथे पाठवले. खरंच जगात सेम टू सेम दिसणारी माणसे पण असतात, हे खरेच आहे.
पण हे बघा, तुम्ही जे कोणी असाल ते असा, पण तुम्ही स्वतःला आमचे बाबा म्हणू नका. आम्ही तुमच्या पुढे हात जोडतो आणि आता आम्हाला पूजा करू द्या, नाही तर आमच्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. शंकररावांना समजत नव्हते यांना मीच त्यांचा बाबा आहे हे कसे पटवून द्यावे. तेवढ्यात त्यांनी आपल्या बालमित्राला घनश्यामला पाहिले. शंकरराव त्याच्याकडे गेले आणि त्याच्या गळ्यामध्ये होऊन म्हणाले, घनश्याम, कमीत कमी तू तर मला ओळखण्यास नकार देऊ नकोस. मी तुझा बालपणीचा मित्र आहे शंकर. अरे, मी मेलो नाही, जिवंत आहे. मी नदीत बुडत असताना तिथल्या मासेमारी करणाऱ्या माणसाने माझा जीव वाचवला. इतके दिवस मी त्याच्याकडेच होतो. ते असे बोलत असताना शरद आणि त्याची बायको एकमेकांकडे पाहत होते. पण तेव्हा घनश्यामने सुद्धा शंकररावांना बाजूला ढकलले आणि मोठ्या आवाजात म्हणाले, कोण आहेस तू आणि माझ्या गळ्यात का पडतोय? मी तुला अजिबात ओळखत नाही आणि माझ्या मित्राचे निधन झाले आहे. हे ऐकताच शंकररावांना राग आला आणि तेही रागाने मोठ्या आवाजात घनश्यामला म्हणाले, तू किती पैशांमध्ये विकला गेला आहेस श्याम? कमीत कमी तू तरी मला ओळखशील असे वाटत होते. त्यांनी तिथे जमलेल्या लोकांना विचारले की तुमच्यापैकी एकही जण मला ओळखत नाही का? ते लोक आपापसात कुजबुजत होते की ह्या म्हाताऱ्यावर कसा विश्वास ठेवायचा. नातेवाईकांचे म्हणणे होते की आता शंकररावांच्या पोटचा मुलगा हे माझे वडील नाहीत म्हणतोय, तर मग त्याचेच खरे असेल ना, कारण शरदने शंकररावांचे अंतिम संस्कार केले होते. शंकरराव सर्वांना ओरडून सतत सांगत होते की मी जिवंत आहे, पण तरी सुद्धा कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. तिथे शंकररावांच्या कंपनीचा वकीलही होता. त्यांनी त्या वकिलाला देखील विचारले, तुम्ही तरी मला ओळखता ना? तेव्हा वकीलही म्हणाला, गप्प बस, आता जास्त खोटे बोललास तर मला नाईलाजाने तुला धक्के देऊन इथून बाहेर काढावे लागेल. शंकरराव म्हणाले, अरे वा वकील साहेब, खूप चांगले बोलत आहात तुम्ही. किती रुपयांमध्ये विकले गेले आहात ते तरी सांगा. असे म्हणून शंकरराव रडायला लागले. त्यांना रडताना पाहून शरद म्हणाला, काका तुम्ही येऊन बसा, आणि आपल्या पत्नीला म्हणाला, साक्षी यांना जरा एक ग्लास पाणी तर दे ग. शंकरराव पाणी प्यायले. काही वेळाने शरद पुन्हा त्यांना म्हणाला, आता सांगा बरं, तुम्ही कोण आहात आणि कुठून आला आहात? तेव्हा साक्षी म्हणाली, अरे शरद, आता माझ्या लक्षात आले की हा माणूस आपल्या बाबांसारखा दिसतो आणि याचाच फायदा उचलून याला आपली प्रॉपर्टी हडप करायची आहे, म्हणून तर हा बाबा असल्याचे नाटक करतोय. ती पुढे म्हणाली, बहुरूपी बाबा, मला सांगा, जर तुम्ही आमचे बाबा आहात तर मग जे मेलेले आहेत आणि आम्ही ज्यांच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत, मग ते कोण आहेत? तेव्हा शंकरराव म्हणाले, सुनबाई, मी सांगतोय ना की मीच शंकर आहे, तरी सुद्धा तुम्ही मला ओळखण्यास नकार का देत आहात? मला तर असे वाटते की तुम्ही सर्वजण मिळून मला वेडा ठरवण्याचा प्रयत्न करत आहात, पण का? सांगा बर. तेव्हा घनश्याम शरदला म्हणाले, बेटा, मला तर असे वाटते या बहुरूपीला पोलिसांच्या ताब्यात द्यावे. 2-4 काठ्या पडतील ना, तेव्हा याची अक्कल ठिकाणावर येईल आणि मग हा खरे खरे सांगेल की हा नक्की कोण आहे. तेव्हा साक्षी म्हणाली, नको नको काका, यांचा चेहरा आमच्या बाबांशी मिळता जुळता आहे, त्यामुळे हे तर आमच्यासाठी आमच्या बाबांप्रमाणेच आहेत. हे बघा बाबा, तुम्ही जो कोणी आहात, तुम्ही असे करा, आज रात्री तुम्ही इथेच थांबा, म्हणजे आम्हालाही चांगले वाटेल. तुम्ही उद्या जा, आता मी तुमच्यासाठी स्वच्छ कपडे घेऊन येते. असे बोलून साक्षी त्यांच्यासाठी आतून कपडे घेऊन आली. जमलेले सर्वजण आपापल्या घरी गेले आणि शंकरराव त्या रात्री तिथेच आपल्या घरी थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा साक्षी शंकररावांच्या खोलीमध्ये चहा नाश्ता घेऊन गेली, तेव्हा तिने पाहिले की खोलीचा दरवाजा उघडा होता. तिने पाहिले की खोलीतील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. कपाट उघडे होते हे पाहून साक्षी घाबरली आणि जोरात ओरडून शरदला आवाज देऊ लागली, अहो लवकर बाहेर या, बघा ना, बाबांच्या खोलीतील सर्व सामान अस्ताव्यस्त झाले आहे. कोणास ठाऊक त्या बहुरूपीने काय काय चोरून नेले आहे बाबांच्या खोलीतून. तेव्हा शरद तिथे धावत आला. तेव्हा साक्षी त्याला म्हणाली, मी तुम्हाला आधीच सांगून ठेवले होते की याला आपल्या घरामध्ये ठेवणे चांगले नाही, पण तुम्ही तेव्हा माझे काही ऐकले नाही. आता पाहताय ना बाबांच्या खोलीची अवस्था. कोणास ठाऊक हा काय काय घेऊन गेला आहे. तेव्हा शरद म्हणाला, अग साक्षी, तूच तर त्यांना इथे ठेवून घेतलेस, पण असू देत, तसेही बाबांच्या खोलीमध्ये एवढे काही खास सामान नव्हते. तेव्हा शंकररावांची मुलगी प्रिया म्हणाली, दादा, आपण पोलिसांना फोन करूयात का? तेव्हा शरद म्हणाला,
नको प्रिया, जर आपण पोलिसांना सांगितले आणि पोलीस जर घरी आले तर आपलीच बदनामी होईल, आणि तसेही या खोलीमध्ये चोरी करण्यासारखे काहीच नव्हते. तेवढ्यात शरदच्या मोबाईलवर एक फोन आला. तो फोनवर बोलला आणि साक्षीला म्हणाला की मी 1 तासामध्ये परत येईन. शरदने त्याची गाडी काढली आणि तो कुठेतरी निघून गेला. झाडाच्या पाठीमागे लपून शंकरराव सर्व पाहत होते. त्यांना ठाऊक होते की हा ऑफिसमध्येच जाणार, म्हणून शरद गेल्यानंतर त्याच्या पाठोपाठ शंकरराव देखील रिक्षा करून ऑफिसमध्ये पोहोचले. आणि तिथे जाऊन ते शरदला म्हणाले, तू माझे ID कार्ड्स आणि पेपर्स कुठे लपवून आहेत? तुम्ही सर्वजण मिळून माझ्यासोबत असा खेळ का खेळत आहात? अखेर मी तुम्हा लोकांचे काय बिघडवले आहे जे तुम्ही माझ्यासोबत असे वागत आहात? तेवढ्यात शरद मोठ्या आवाजात म्हणाला, अच्छा, म्हणजे तू माझ्या बाबांच्या खोलीत ID कार्ड्स आणि प्रॉपर्टीचे पेपर्स शोधत होतास तर? अरे, तू आम्हाला उगाच त्रास का देत आहेस? आणि तुला कशाला हवेत माझ्या बाबांचे कार्ड्स आणि पेपर्स? आणि आम्ही किती वेळा सांगितले की तू आमचा बाबा नाहीस, म्हणून हे बघ, आता आमचा पाठलाग करणे बंद कर. यावर शंकरराव त्याच्यावर जोरात ओरडत म्हणाले, शरद, तू नरकात जाशील. मी जिवंत असताना तू मला सर्वांसमोर मृत ठरवले आहेस. पण लक्षात ठेव, ती सगळी माझी प्रॉपर्टी आहे. हे ऑफिस बिझनेस सगळं माझे आहे. तेव्हा शरद म्हणाला, तुम्ही सुद्धा माझे बोलले लक्षात ठेवा. मी तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळू देणार नाही. तेव्हा ते म्हणाले, हो हो, मी सुद्धा बघतो तू माझी ओळख जगापासून किती दिवस लपवून ठेवशील. शरद म्हणाला, जर मी तुम्हाला त्याच दिवशी पोलिसांच्या बोलवाले असते तर आज मला हा दिवस पाहावा लागला नसता. एक तर मी तुमच्या वयाकडे पाहिले आणि तुम्ही माझ्या वडिलांसारखे दिसता, त्यामुळेच मी तुम्हाला सोडून दिले होते. पण आता एक काम करा आणि तुम्ही जिथून आला आहात तिथे परत जा. एवढे बोलून तो तिथून निघून गेला. शंकरराव बिचारे आणखी करू तरी काय शकणार होते. जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचा मुलगा, सून आणि त्यांची मुलगी तिघेजण गरिबांना कपडे वाटत होते. ते शंकररावांचे जुने कपडे होते. कपडे वाटताना ते असे बोलत होते की या कपड्यांशी आमच्या वडिलांच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. आता शंकररावांना काहीही समजत नव्हते की अखेर त्यांचा मुलगा, सून आणि मुलगी त्यांच्यासोबत असे का वागत आहेत. का ते तिघे वडील जिवंत असताना त्यांचे निधन झाले आहे असे सांगत आहेत. पण आता शंकररावांनी या मागचे सत्य शोधून काढायचे ठरवले. साक्षी, शरद आणि प्रियाने त्यांना घरात घेतले नाही तरी देखील ते अंगणातल्या कट्ट्यावर बसून असायचे. त्यांची मुलगी प्रिया बाहेरच त्यांना जेवणाचे ताट आणून द्यायची. एके दिवशी शंकरराव खिडकीच्या फटीतून आत पाहायला लागले. जेव्हा त्यांना दिसले की शरद, वकील आणि शंकररावांचा मित्र घनश्याम हे तिघेही गप्पा मारत बसले होते. शरद दारू सुद्धा पित होता. तो म्हणत होता की वकील साहेब, आता फक्त लवकरात लवकर तुम्ही सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर करा, नाहीतर आता मी माझ्या बापाला खरेच मारून टाकेन. आपल्या मुलाच्या तोंडून हे सर्व ऐकून शंकररावांना त्यांच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. पण तरी सुद्धा त्यांनी कशी तरी हिंमत एकवटली. त्यांना असेही वाटले की बहुतेक मीच काहीतरी चुकीचे ऐकले असेल. पण तेव्हा लगेच पाठीमागून शंकररावांची मुलगी सुद्धा म्हणाली, दादा, सर्व प्रॉपर्टी तुझ्याच नावावर करून घेणार आहेस का? मलाही माझा प्रॉपर्टी मधला हिस्सा पाहिजे. तेव्हा शरद हसला. तिला म्हणाला, हो हो बहिणाबाई, माझ्या लक्षात आहे. त्यानंतर वकील म्हणाला, शरद, मला थोडासा वेळ दे. प्रॉपर्टीचा मामला आहे, त्यामुळे प्रॉपर्टी तुझ्या नावावर करण्यासाठी कमीत कमी 1 महिन्यांचा वेळ तरी लागेल. तेव्हा साक्षी म्हणाली, अहो वकील साहेब, तुम्हाला जे काही करायचे आहे ते लवकर करा, कारण हा म्हातारा माझ्या डोक्यावर भूत बनून उभा आहे. आता उशीर करून चालणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर प्रॉपर्टी आमच्या नावे करा. हे सर्व ऐकून शंकररावांना आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की हेच माझा मुलगा, सून आणि मुलगी आहेत जे जगासमोर माझ्या मृत्यू झाला म्हणून खोटे खोटे रडत होते. खरे तर हे तिघेही माझ्या संपत्तीच्या मागे पडले आहेत, म्हणूनच त्यांचा मला नदीत ढकलून मारून टाकण्याचा विचार होता. कारण जोपर्यंत मी जिवंत आहे यांना एकही पैसा मिळणार नाही हे त्यांना ठाऊक होते. पण आता एवढे सर्व काही ऐकून सहन करणे शंकररावांना खूप त्रासदायक होते. तेवढ्यात त्यांनी ऐकले की शंकररावांचा जवळचा मित्र घनश्याम म्हणाला, अरे वा, तुम्ही प्रॉपर्टीच्या नादामध्ये माझा हिस्सा द्यायला विसरू नका. असे म्हणतात सर्वजण एकमेकांकडे पाहून हसायला लागले.
शंकरराव मनात म्हणाले, जर पोटची मुले चापली राहिली नाहीत तर मग इतरांवर विश्वास कसा करायचा. त्यांनी माझी सर्व कागदपत्रे, आधार कार्ड आणि माझ्या सर्व वस्तू ज्यांच्या आधारे मीच शंकर आहे हे सिद्ध करू शकलो असतो. पण माहिती नाही त्यांनी कुठे लपवून ठेवलेत. आता मी काय करू. अरे एवढेच काय, पण त्यांनी माझ्या डेथ सर्टिफिकेट सुद्धा बनवले आहे. आता तूच सांग मी काय करू. शंकररावांचे बोलणे ऐकून मला विश्वास बसत नव्हता की खरंच मुले प्रॉपर्टीसाठी आपल्या जिवंत बापाला मारू शकतात. मग काय, मी त्या काकांना म्हणजे शंकररावांना मदत करायचे ठरवले आणि त्यांच्या सून, मुलगा आणि मुलीची अक्कल ठिकाणावर आणण्यासाठी मी काकांना धीर देत म्हणालो, काका जर तुम्ही माझी साथ दिली तर मी तुमच्या मुलगा, मुलगी आणि सुनेला धडा शिकवू शकतो आणि तुमच्या सोबत त्यांनी जे काही केले आहे त्यांची सजा सुद्धा त्यांना देऊ शकतो. काका ह्यासाठी तयार झाले. त्यासाठी सर्वात आधी तर आम्ही पोलिसात गेलो आणि जेव्हा पोलिसांना घेऊन शंकरराव यांच्या घरी पोहोचलो तेव्हा त्यांचा शरद, साक्षी आणि प्रियाने हा बहुरूपी असून आमच्या बाबांची प्रॉपर्टी त्याला मिळवायची आहे असा आरोप केला आणि शंकररावांचे डेथ सर्टिफिकेट सुद्धा दाखवले. तेव्हा पोलिसाने आम्हाला काकाच शंकरराव असल्याचा पुरावा मागितला, पण शरदने त्यांची कागदपत्रे आधीच कुठेतरी लपवून ठेवले होते. त्यामुळे काकाच शंकरराव आहेत हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे एकही पुरावा नव्हता. काका पोलिसांसमोर खूप मोठ्याने रडायला लागले. ते म्हणत होते की मीच शंकरराव आहे, मी मेलेलो नाही, मी जिवंत आहे, ही सर्व माझ्या मुलाची चाल आहे. पण तेव्हा पोलीस आम्हाला म्हणाले की जर जास्त ड्रामा केला तर तुम्हाला 420 आरोपाखाली जेलमध्ये टाकेन. इथून पुढे या बंगल्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू नका, नाही तर खूप वाईट होईल. आता आम्हा दोघांच्या लक्षात आले होते की जोपर्यंत आमच्याकडे ठोस पुरावे नाही तोपर्यंत पोलीस सुद्धा आमची साथ देऊ शकत नाहीत. तेव्हा आम्ही दोघांनी निश्चय केला की आता आम्हालाच काहीतरी करावे लागेल. आता आमच्याकडे एकच मार्ग होता, तो म्हणजे शंकरराव काकांचे मित्र घनश्याम. मी आधी घनश्याम काकाकडे गेलो, त्यांच्याशी बोलून पाहावे म्हटले तर त्यांनी मला काहीच सांगितले नाही. आणि मग जेव्हा मी त्यांना शंकरराव काकाबद्दल सांगितले की कशा प्रकारे त्यांनी नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र त्यांना ही गोष्ट सहन झाली नाही. पण तरी सुद्धा पैशांची हाव आधी आहे की त्याच्यासमोर सर्व नाते संबंध फिके पडतात आणि असेच काहीसे घनश्याम सोबत झाले होते. ते आपल्या मित्राची, शंकररावांची परिस्थिती ऐकल्यावर काही वेळ दुःखी झाले होते. हे मला त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून लक्षात आले होते की पण तरी सुद्धा त्यांनी मला कोणतीही मदत करण्यास साफ नकार दिला आणि मला म्हणाले, गुपचूप घरातून निघून जा, नाहीतर मला पोलिसांना बोलवावे लागेल. माझा नाईलाज होता आणि मी तिथून गुपचूप निघालो. तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट आली. मला वाटले की असे होऊ शकते की आपल्या मित्राच्या अवस्थेबद्दल विचार करून त्यांचे मन बदलले तर. तेव्हा मी घनश्याम काकांना म्हणालो, ठीक आहे काका, आता तर मी जातो आहे, पण हे माझे कार्ड तुमच्याकडे असू देत. जर तुम्ही शंकर काकांशी कधी मनापासून मैत्री केली होती आणि त्या मैत्रीला जागून जर तुम्हाला तुमच्या मित्राची मदत करावीशी वाटली तर माणुसकीच्या नात्याने, मैत्रीच्या नात्याने तुम्ही त्यांना ह्या संकटातून बाहेर काढाल. पण जर तुम्ही काही पैशांसाठी चुकीच्या माणसाशी हात मिळवले असतील तर तुम्ही पाप करत आहात. तुम्हाला पैसे मिळतील पण तुम्ही कधी सुखी राहू शकणार नाहीत. असो, शेवटी पुन्हा सांगतो, जेव्हा तुम्हाला माझी मदत करावी वाटेल तेव्हा मला तुम्ही या कार्डवरील नंबरवर फोन करू शकता. एवढे बोलून मी तिथून निघून आलो. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मी सतत विचार करत होतो की आता पुढे मी काय करायला पाहिजे. 2 दिवसांनी माझ्या फोनवर घनश्याम काकांचा फोन आला आणि ते मला म्हणाले, बेटा मला माफ कर, मी शंकर सोबत खूप वाईट केले आहे, मला त्याच्याशी असे करायला नको होते. ते पुढे म्हणाले की मला तुला भेटायचे आहे आणि काही महत्त्वाचे सांगायचे आहे. जेव्हा ते मला भेटायला आले तेव्हा त्यांनी मला सर्व सत्य सांगितले. पण शंकररावांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता ही गोष्ट कुठेतरी त्यांच्या मनात सलत होती. ते म्हणाले की मी स्वतः शंकरच्या सुनेला म्हणजे साक्षीला तिच्या नवऱ्याशी बोलताना ऐकले. ती म्हणत होती की शरद, असेच एकाच दिवशी तुझ्या म्हाताऱ्या बापाप्रमाणे या घनश्यामला सुद्धा ठिकाणावर लावले पाहिजे. जर ह्या म्हाताऱ्याने कधी कोणासमोर त्याचे तोंड उघडले तर आपण सगळे पकडले जाऊ. आणि त्या दिवशी मला यांचा डाव समजला.
आणि म्हणूनच मी लगेच तुझी मदत करावी आणि माझ्या मित्राला ह्या संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वतःहून तुझ्याकडे आलो. घनश्याम काकांनी शंकर काकांची माफी मागितली. त्यानंतर दोघे मित्र एकमेकांच्या गळ्यात होऊन रडू लागले. आम्ही सर्वांनी मिळून साक्षी आणि शरदला धडा शिकवण्यासाठी एक प्लॅन बनवला आणि प्लॅननुसार शंकर काकांना त्यांच्या घरी पाठवले, जिथे त्यांचे सून, मुलगा, वकील आणि घनश्याम काका गप्पा मारत बसले होते. कारण साक्षी आणि शरदला हे ठाऊक होत नव्हते की घनश्याम काका आम्हाला मिळालेले आहेत. तेव्हा त्या सर्वजण बसून एकमेकांशी बोलत होते की अचानक शंकर काका एक मोठा सुरा घेऊन त्यांच्या घरात घुसले आणि शरदला म्हणाले, शरद, सांग, तू माझ्यासोबत असे का करत आहेस? शरद म्हणाला, ये म्हाताऱ्या, जा इथून, नाही तर मी आता पोलिसांना बोलावेन. मी तुला किती वेळा सांगितले आहे की तू माझा बाप नाहीस म्हणून. अरे, माझा बाप मेला आहे. तेव्हा शंकर काका म्हणाले, ठीक आहे, मी मेलो आहे ना, तर मग ठीक आहे, आज मी तुम्हा सर्वांना मारून टाकेन. आणि मग तेच तुम्ही लोक कसे सिद्ध कराल की एका मेलेल्या माणसाने तुमच्या सर्व घरातील लोकांना मारून टाकले आहे? हे ऐकून आधी तर शरद, साक्षी, प्रिया आणि वकील या सर्वांना असे वाटले की शंकर काकांना वेळ लागले आहे. पण जेव्हा शंकरराव त्या सर्वांच्या समोर जाऊन चाकू दाखवू लागले तेव्हा सर्वजण घाबरले आणि इकडे तिकडे पळायला लागले. तेव्हा शंकरराव म्हणाले, जर कोणी इथून हल्ले तर मी घनश्यामला मारून टाकेन. आणि मग प्लॅननुसार जसे ते शरदच्या मागे चाकू घेऊन पळायला लागले तेव्हा अचानक शंकररावांनी घनश्याम काकांवर वार केला आणि घनश्याम काका रक्तबंबाळ होऊन तिथेच पडले. आता बाकीचे सर्वजण घाबरले. शंकरराव वकिलाकडे चाकू दाखवत म्हणाले, वकील साहेब, आता तुम्ही सांगा की कसे सिद्ध कराल की हा खून मीच केला आहे? कारण एक मेलेला माणूस तर कधीच कोणाचा खून करू शकत नाही. मग जसा शंकररावांनी चाकू आपल्या मुलाकडे केला तेव्हा शरद हात जोडून म्हणाला, बाबा, मला मारू नका, मला मारू नका. मी तुमच्यासमोर हात जोडतो, माझी यात काही चूक नाही. हे सर्व मला साक्षीने करायला सांगितले आहे. तेव्हा साक्षी म्हणाली, अरे वा, सगळा दोष माझाच आहे का? मी तर तुम्हाला म्हणाले होते की बाबांना तिकडे नेऊन नदीत ढकलण्यापेक्षा तिकडेच त्यांच्या जेवणात काहीतरी घालून मारून टाका. पण यांनी माझे ऐकले नाही. त्यामुळे आज बघताय ना काय झाले. तुमच्या छोट्याशा चुकीमुळे आपण किती मोठ्या संकटामध्ये पडलो आहोत. जर तुम्ही या म्हाताऱ्याला तेव्हाच मारले असते तर किती चांगले झाले असते. तेवढ्यात शरदने जोरात साक्षीच्या कानशिलात ठेवून दिली आणि म्हणाला, गप्प बस, यात माझी काय चूक आहे? मी तर त्यांना पाण्यात ढकलले होते. आता ते वाचले तर तेवढा मी काय करू? शंकरराव आश्चर्याने आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहत होते, कारण आता त्यांना ठाऊक झाले होते की त्यांच्या मुलाने आणि सुनेने प्रॉपर्टी मिळवण्यासाठी त्यांना जीवे मारण्याचा डाव रचला होता. शंकररावांनी शरदच्या कानशिलात लगावली आणि म्हणाले, किती नालायक मुलगा आहेस. मी जेव्हा हे जग सोडून गेलो असतो तेव्हा आपसुकच माझी सर्व प्रॉपर्टी तुलाच मिळणार होती. त्यासाठी हे सर्व करण्याची काय गरज होती? मला सांग, तू तर त्या संध्याकाळी फोनवर बोलत होतास, मग मला पाण्यात कोणी ढकलले? शरद काहीच बोलला नाही. तेव्हा शंकरराव म्हणाले, आता बोलतोयस की बोलवू पोलिसांना? तेव्हा त्याने सांगायला सुरुवात केली. तो सांगत होता की जेव्हा शंकरराव नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेले तेव्हा शरद सुद्धा त्यांच्या मागे गेला होता. ते जसे थोडेसे पुढे गेले तेव्हा शरदने पाण्यात डुबकी मारून पटकन त्यांच्या पायांना ओढले आणि शंकरराव पाण्यात पडले आणि शरद पटकन पोहत बाहेर आला. साक्षीने त्याला कपडे दिले आणि तो काही वेळाने कपडे बदलून आला. हे सर्व अंधारात घडले. आजूबाजूला जास्त माणसे नव्हती, त्यामुळे कोणाला काही समजले नाही. काही वेळाने शरद आणि त्याची बायको जोरजोरात ओरडून रडायला लागले. शरदला वाटले की बाबा खरेच मेले आहेत आणि पाण्याच्या लाटांसोबत वाहून गेले. काही वेळाने ते दोघेही घरी परतले. शरद पुढे म्हणाला, पण जेव्हा बाबा पुन्हा 10 दिवसांनी घरी आले तेव्हा ते घाबरले आणि मग त्यांनी शंकररावांची इतर कागदपत्रे, ओळखपत्र, आधार कार्ड हे सर्व पुरावे नष्ट करून टाकले. त्याने हेही सांगितले की त्याचा प्लॅन हाच होता की बाबांना मारून त्याची सर्व प्रॉपर्टी मिळवायची. जेव्हा शरदने त्याच्या तोंडून हे सत्य सांगितले तेव्हा मी त्याचा एक व्हिडिओ बनवला आणि पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर शंकररावांनी घनश्याम काकांना आवाज दिला, श्याम, तुझे काम झाले. जेव्हा घनश्याम काका उठले आणि त्यांना जिवंत पाहून साक्षी, शरद आश्चर्यचकित झाले.
ते विचारत पडले की बाबांनी तर घनश्याम काकांना मारले होते, तर मग हे जिवंत कसे? तेव्हा घनश्याम काकांनी प्रिया, साक्षी आणि शरदला सांगितले की कसे त्यांनी घनश्यामला देखील मारण्याचा डाव रचला होता. पण योग्य वेळी घनश्याम काकांना त्यांची चूक समजली आणि त्यांनी आपल्या मित्राची साथ देण्याचे ठरवले आणि त्यांनी शंकररावांची साथ दिली. त्यामुळेच त्या तिघांच्या विरुद्ध आम्हाला पुरावे मिळाले आणि आम्ही पोलिसांना पुरावा दाखवून शंकर काका जिवंत आहेत हे सिद्ध केले नाही, तर त्यांच्या मुलाने सुनेने काही पैशांसाठी आणि प्रॉपर्टीसाठी त्यांच्यासोबत खूप वाईट केले असते. त्यानंतर पोलीस साक्षी, शरद, वकील आणि प्रियाला अटक करून घेऊन गेले आणि त्यांनी त्यांचे राहते घर वृद्धाश्रमाला दान केले आणि तेही आता तिथेच आपल्या मित्रासोबत घनश्याम सोबत आनंदाने राहतात. स्टोरी चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी 1 लाखाचा आहे.